नमस्कार, मी शुभदा आणि शुभदाच रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं भरभरून मी स्वागत करते. आज आपण झटपट भाजी बनवणार आहोत. त्याच्या आधी आपण भाजीला सुरुवात करूयात. भाजी करता करता मी पुढे सांगणारच आहे. आता मी गॅसवर एक पॅन तापायला ठेवून त्याच्यामध्ये 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल छान असं गरम झालं की याच्यामध्ये फोडणीचं साहित्य म्हणजेच अर्धा चमचा जिरे, जिरे छान असं तडतडलं की अर्धा चमचा मोहरी, मोहरी छान अशी फुलली की याच्यामध्ये 4-5 कढीपत्त्याची पानं व्यवस्थित अशी घालून एक 10 सेकंद आपण फक्त फोडणी अशी छान मिक्स करून घेऊयात, म्हणजे मोहरी आणि जिरे करपणार नाही. छान फोडणी तडतडली की याच्यामध्ये पाव चमचा हळद घालूयात आपण. मस्त पाव चमचा हळद झाल्यानंतर अर्धा चमचा धने पावडर घालूयात. अर्धा चमचा धने पावडर झाल्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची, घरात जी कुठली लाल मिरचीची पावडर आहे ती तुम्ही घालू शकता. आणि याच्यामध्ये गरम मसाला किंवा तुमच्या घरात जर गोडा मसाला असेल, कुठलाही मसाला तुम्ही वापरू शकता. तर माझ्याकडे घरी केलेला मी गरम मसाला आहे तो अर्धा चमचा वापरतेय. खूप कमी मसाल्यात वाटण न करता ही भाजी होते. याच्यासाठी कांदा, टोमॅटो चिरण्याची टाकण्याची गरज नाहीये. आता इथे माझ्याकडे 3 भाज्या आहेत, म्हणजेच एक मी बटाटा घेतलेला आहे, थोडेसे मटार आणि कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची बारीक स्लाइस करून घेतलेली आहे. स्वच्छ पाण्यात धुवून या फोडणीमध्ये सर्व भाजी निथळून मी घालून घेतेय. आता ही सर्व भाजी मिक्स करूयात. तुम्ही जर कधी घाईच्या वेळेत तुम्हाला वाटण करता येत नसेल, वेळ नसेल, कांदा टोमॅटो टाकायचा नसेल, पण चटपटीत कधी-कधी त्याच प्रकारच्या भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो, काहीतरी बदल हवा असतो. तर अशा प्रकारची भाजी तुम्ही नक्की बनवा. ट्राय करून बघा. चपाती बरोबर, भाकरी बरोबर खूप छान लागते. आता ही भाजी माझी फोडणीमध्ये मिक्स झालेली आहे. तुम्ही पाहिलं असेल मी वेगळा कुठलाच इन्ग्रेडियंट याच्यात टाकलेला नाहीये. आता चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊयात. मिठाचा मी नेहमी सांगेल, मिठाचा तुम्हाला अंदाज येत नसेल तर साधारणतः अर्धा चमचा मीठ तुम्ही असं स्प्रिंकल करून टाकू शकता. मीठ नेहमी स्प्रिंकल करून टाकलं म्हणजेच असं पसरवून टाकलं की संपूर्ण भाजीचा एक अंदाज येतो. एकाच जागी टाकलं की कधी-कधी राहून जातं. आता धुवून चिरलेली कोथिंबीर आपण ॲड करूया त्याच्यामध्ये आणि पुन्हा एकदा ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. अजिबात ही भाजी बनवायला वेळ लागत नाही आणि सहज या भाज्या हिवाळ्यामध्ये उपलब्ध होतात. त्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये वांग सुद्धा ॲड करू शकता, पण वांग सध्या मी नाही घालत आहे. आता झाकण ठेवून या झाकणामध्ये आपण एक ग्लासभर पाणी घालूयात. पाणी याच्यासाठी घालावं की भाजीत आपण कुठल्याही प्रकारचा मसाला किंवा पाणी घातलेलं नाहीये. तर भाजी शिजताना खाली भाजी लागू नये, करपू नये म्हणून मी असं पाणी घालते. आता तुम्ही पाहू शकता 10 मिनिटं माझी झालेली आहेत आणि पुन्हा एकदा मी ही भाजी मिक्स करून घेते. भाजी मिक्स करता करता इथं मी चेकही करते की भाजी कितपत शिजलेली आहे. हे पाहू शकता तुम्ही. मी आता बटाटा फोडून बघते. माझा ऑलमोस्ट बटाटा शिजलेला आहे, म्हणजे भाजी आपली शिजत आलेली आहे. एकदा फक्त भाजी पूर्ण मिक्स करून याच्यावर 5च मिनिटं आपण झाकण ठेवूयात. आता झाकणावर पाणी घालायची काहीही गरज नाहीये आणि पूर्ण भाजी सुक्की होईपर्यंत त्यातलं मॉइश्चर, त्यातलं पाणी पूर्ण असं बघा आटेपर्यंत आपण परतून घेऊयात. त्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीही घालायची आवश्यकता नाहीये. झटकीपट 10 ते 15 मिनिटात अशी ही भाजी होते. तोपर्यंत शुभदाच रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचे बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे अशा नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळून जाईल. मस्त झालेली आहे भाजी. पुन्हा भेटूयात अशा चमचमीत रेसिपीजमध्ये. थँक यू.